नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला प्रिन्सेस कटिंग ब्लाउजची कटिंग करायची आहे. ती सुद्धा सुरुवातीपासून कटिंग करणार आहोत आपण. तर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रिन्सेस कटिंगची जी आहे मी आज सुरुवातीपासून कटिंग टाकणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर हे बघा, उंची आहे आपली 13 इंचाची उंची घेतलेली आहे मी. 28 साईज आहे, फर्स्ट माप आहे. आधी आपण काय करू, 1 इंच जे आहे खाली पेपर एक्स्ट्रा ठेवून घ्यायचा आहे. तर 13ची उंची आहे, 1 इंच मार्जिनसाठी प्लस करून घ्यायचा आहे. पूर्ण उंची आहे ती आपली 14 इंचाची भरलेली आहे. शोल्डर घेणार आहे मी 5 इंचाचं. 5 इंचाचं शोल्डर घेतलेला आहे. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा. आणि छातीचा चौथा भाग आहे 7 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. अशी पूर्ण घडी भरलेली आहे आपली 9 इंचाची. 1.5 इंचाचा मोंडा आहे बॅक साईडचा. आणि पुढच्या साईडचा मोंडा आहे तो आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बॅक साईडची मार्किंग पूर्ण झालेली आहे. आता आपण काय करायचं, मोंढ्याला हे बघा ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही शेप दिला तर तुमचा मोंढा एकदम परफेक्टली व्यवस्थित येईल. आणि फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही भागाला आपण शेप देऊन घेतलेला आहे. आता जे आहे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी आपल्याला किती घ्यायची आहे, तर पाहू शकता गळारुंदी जी आहे मी घेतलेली आहे 2.25 इंचाची गळारुंदी आहे. तर आधी काय करणार आहे, आपण इकडून टाकणार आहे 2.5 इंचाचं आणि अर्धा इंच मार्जिनसाठी. अशी पूर्ण 3 इंचाचा शोल्डर आहे, 2.25 इंचाचं बरोबर भरलेला आहे. नाही सॉरी, 2 इंचाचं भरलेला आहे. आणि उभा आहे आपला गळा तो 7 इंचाचा घेतलेला आहे मी. कोणी 7.5 इंच पण घेतं, कोणी 7.25 इंच घेतं. मी 7.5 इंचच सॉरी 7 इंचच घेतलेला आहे. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि तुम्हाला जो आवडेल तो गळा तुम्ही तिथं टाकून घ्यायचा आहे. आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे 4.25 इंचाचा प्रिन्सेस कटचा. टक्स घेतलेला आहे मी 9.5 इंचाचा. सरळ रेषा मारून घ्यायच्या आहे. 2 इंचाचा पप घ्यायचा आहे आपल्याला. एक तिरकी रेष मारून घ्यायची आणि मग तुमच्या पपला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि या बघा, आपल्याला जे आपण 2 इंच कट केलेलं आहे तर ते आपल्याला कुठं वाढवायचं, तर ते आपण आधी सुरुवातीला खालती अर्धा इंच वाढवून घेऊ. आणि मग आपल्याला ह्या कडेने 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी. इथं सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा आणि एक तिरकी रेष मारून घ्यायची. आणि तुम्ही तुमच्या पपला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा पूर्ण पप तयार झालेला आहे. आणि हे बघा, ही कटिंग सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण काय करू, आपल्या व्हिडिओला कटिंग करायला सुरुवात करू. त्याआधी आधी कटिंग करून घेऊ. ही झाली पूर्ण आपली प्रिन्सेसची कटिंग आहे. आता पानगळा देऊन घेणार आहे मी आकार, पान आकाराचा. आता आपण हे व्हिडिओला कटिंग करू, किंवा ही कटिंगला जी आहे आपली प्रिन्सेस कट आहे तर आपण कटिंग करून घेऊ.
जर आपण जे घेतलं होतं बघा 1 इंच एक्स्ट्रा ते सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आणि आपण 2 इंच वाढवलेलं आहे पुढच्या भागासाठी. तर दोन्ही साईडने आपलं पाठपोड कटिंग सेम आहे ते सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत. आता आपण काय करू, बॅक साईडचे जे आहे टक्स पण घेऊन टाकू. आधी गळा मोजून घेऊ. मी 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे बॅक साईडचा. 3.5 इंचाचा गळा हा आहे. 2.5 इंच रुंदी, उंची आहे 3.5 अधिक अर्धा इंच आणि पान आकार देऊन घेतलेला आहे. आणि बॅक साईडचा जो टक्स पॉईंट आहे ते 4.5 इंचावर आडवे 4.5 आणि उभे 4.5च घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार टक्स असतात. ही जी आहे आपली पूर्ण कटिंग आता झालेली आहे प्रिन्सेस कटिंगची. तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचं धन्यवाद आहे.